दादा, ठाण्याचा अधिपती हे नाव आपल्या मंडळाला कसं भेटलं? म्हणजे मी कसं गणपतीची गाणी म्हणजे ऐकत असतो रात्री झोपायच्या टायमाला. तर आपलं ते गाणं आहे सूर निरागस हो गणपती, ते गाणं आहे ना, त्याच्यामध्ये अधिपती, सूरपती, छंदपती असे खूप सारे म्हणजे नावं त्यांनी सांगितलेत. तर तसंच मी एकदा विचार केला की ठाण्याचा अधिपती शूट होतं एकदम, म्हणजे चांगलं वाटतं, युनिक आहे. अजूनपर्यंत ठाण्यामध्ये तर मुंबईमध्ये पण नाही असं अधिपती करून नाव. आत्ता ह्याच्यानंतर आले असतील पण आत्तापर्यंत तर नव्हतं. तर म्हणजे हे नाव पण रिव्हील मी कुठं केलं, मी गेलेलो दगडूशेठला. तर तिथं माझ्यासोबत 3-4 जण होते. तर त्यांना काय कोणालाच माहिती नाही की मंडळाचं नाव आत्ता काय ठेवणार आहे, काय असणार आहे. तर आम्ही गेलो तर तिथं बाहेर ते माहिती आहे का, गणपतीचं नावाने गणपती बनवतात. तर तिथं मी गेलो आणि त्याच्या कानात सांगितलं की ठाण्याचा अधिपती लिहून ठेव, मी दर्शन करून येतो. मग तसं मी आतमध्ये गेलो, मला 15-20 मिनटं लागले दर्शनाला. मी आतमध्ये गेलो, बाहेर आलो तोपर्यंत त्यांनी पूर्ण नाव काढून ठेवलेलं आणि माझ्यासोबतचे जे होते मी त्यांना दाखवलं की बघा हे नाव आता आपण ठेवतोय. तर मग ठाण्याचा अधिपती ते पुण्याला आम्ही गेलतो फिरायला, तिकडनं म्हणजे पकड की तिकडनं स्टार्टिंगच झाली नावाची. तेव्हापासून ते नाव प्रसिद्ध झालं आहे.